तांदळाच्या पिठामध्ये फक्त 2 गोष्टी मिक्स करा आणि आजच चेहऱ्यावरती लावायला सुरुवात करा. तुमचा चेहरा अगदी नवीन नवरीसारखा चमकेल आणि तुम्ही तुमच्या वयापेक्षा किमान 10 ते 12 वर्षांनी तरुण आणि गोरे दिसाल. चेहऱ्यावरील पिगमेंटेशन, मेलाझ्मा, काळे डाग फक्त 10 दिवसांमध्ये कमी होऊन जातील. आणि इतकंच नाही तर एकाच वापरामध्ये तुमचा चेहरा अगदी चमकायला सुरुवात होईल. तुम्हाला एखाद्या लग्नाला जायचं असेल किंवा मग पार्टीला जायचं असेल तर त्या अगोदर फक्त 5 मिनिटं आपला हा पॅक लावा आणि त्यानंतर तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची देखील गरज लागणार नाही. त्यामुळे आपला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्टेप बाय स्टेप फॉलो करा. कारण यामुळे तुम्हाला खूप सारे तुमच्या स्किनवरती चेंजेस दिसणार आहेत. आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. बघा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एका छोट्याशा बाउलमध्ये 2 ते 3 चमचे एवढा बटाट्याचा रस घ्यायचा आहे. आता बटाट्याचा रस घेतल्याच्या नंतर याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा एवढं ॲलोवेरा जेल वापरायचं आहे. जर तुमच्याकडे फ्रेश असं ॲलोवेरा जेल असेल तर ते देखील तुम्ही इथं घेऊ शकता. कारण ॲलोवेरा जेल आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर असतं आणि हे सगळ्या स्किन टाईपसाठी अगदी सुटेबल आहे. जर तुमची स्किन ऑइली असेल, ड्राय असेल किंवा मग कॉम्बिनेशन असेल तरी देखील इथं तुम्ही ॲलोवेराचा वापर नक्कीच करू शकता. कारण हे आपल्या स्किनवरती अँटी एजिंग सारखं काम करत असतं आणि आपल्या स्किनवरील कोलेजन वाढवतं आणि स्किनला अगदी नैसर्गिक ग्लो देण्याचं काम ॲलोवेरा करत असतं. आता दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्या आणि मिक्स केल्याच्या नंतर पुढे इथं अगदी सिक्रेट असा इन्ग्रेडियंट आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता पुढे आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचा एवढं तांदळाचं पीठ ॲड करणार आहे. कारण तांदळाचं पीठ एखाद्या नॅचरल एक्सफोलिएटर सारखं आपल्या स्किनवरती काम करत असतं आणि सोबतच आपल्या स्किनवरती जे काही डेड स्किन सेल्स असतील ते काढून टाकण्यासाठी हेल्प करतं आणि आपल्या त्वचेला अगदी खोलवर जाऊन स्वच्छ करतं. जर चेहऱ्यावरती टॅनिंग झालेलं असेल आणि पिंपलचे डाग देखील खूप जास्त प्रमाणावरती आलेले असतील तर हे सगळं काही कमी करण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ हेल्प करत असतं. जर तुमच्या स्किनवरती पिंपल्स येत असतील आणि पिंपल्स आल्यामुळे चेहऱ्यावरती डाग वगैरे राहत असतील ना तर ते देखील कमी करण्यासाठी तांदळाचं पीठ आपल्याला हेल्प करत असतं. बघा, जर तुमची स्किन खूप जास्त प्रमाणात टॅनिंग झालेली असेल, स्किनवरती पिगमेंटेशन आलेलं असेल आणि ग्लो देखील कमी जर झाला असेल ना तर तुम्ही तांदळाचं पीठ या पॅकमध्ये नक्की वापरून बघा. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपण याच पॅकमध्ये आणखी एक महत्त्वाचा असा घटक घालणार आहे आणि ते म्हणजे कॉफी पावडर. बघा, कॉफी आपल्या स्किनचा टोन सुधारण्यासाठी हेल्प करत असते आणि कॉफीमध्ये कॅफीन आणि सोबतच अँटीऑक्सिडंट नावाचे घटक असतात जे आपल्या स्किनला ब्राईट बनवतात आणि सोबतच टाईट करण्यासाठी देखील हेल्प करत असतात. जर चेहऱ्यावरती फाईन लाईन्स असतील किंवा मग सुरकुत्या असतील ना तर त्या देखील हळूहळू कमी करण्यासाठी कॉफी इथं आपल्याला हेल्प करत असते. आपल्या चेहऱ्यावरील सनस्पॉट, डार्क स्पॉट आणि रेडनेस देखील यामुळे कमी होतो. कॉफीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स निर्माण करणारे बॅक्टेरिया देखील हळूहळू कमी होण्यासाठी हेल्प होते. आणि हे सगळे काही फायदे अगदी वैज्ञानिकदृष्ट्या देखील सिद्ध झालेले आहेत आणि कॉफी आपल्या स्किनला अगदी सन डॅमेज पासून देखील वाचवत असते. आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायच्या. बघा, आठवड्यामधून फक्त 2 ते 3 वेळा आपला हा पॅक तुम्ही चेहऱ्यावरती सोबतच हातापायांवरती आणि मानेवरती देखील नक्कीच अप्लाय करू शकता. अप्लाय केल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटं अगदी हलक्या हाताने मसाज करायचं आणि मसाज केल्यानंतर 5 मिनिटं हा पॅक आपल्या चेहऱ्यावरती असाच राहू द्यायचा. आणि लक्षात ठेवा, जर तुमची स्किन खूप जास्त प्रमाणामध्ये ड्राय असेल तर इथं तुम्ही ग्लिसरीनचा वापर या पॅकमध्ये नक्कीच करू शकता. आणि जर का तुमच्याकडे ग्लिसरीन नसेल तर त्याऐवजी तुम्ही व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल देखील या पॅकमध्ये नक्कीच वापरू शकता. असं केल्यामुळे काय होईल, तुमची जी काही ड्राय स्किन आहे ना ती देखील अगदी सॉफ्ट होईल आणि तुम्हाला ड्रायनेसची समस्या देखील जाणवणार नाही. त्यामुळे आपला हा पॅक तुम्ही नक्की ट्राय करा आणि ज्या लोकांची स्किन ऑइली आहे ना त्यांनी याच्यामध्ये ग्लिसरीन किंवा मग व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल अजिबात ॲड करू नका. जसा आपला हा पॅक आहे तसा तुमच्या स्किनवरती अप्लाय करा. यामुळे तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन वेगळं असं फेशियल किंवा मग क्लीनअप करण्याची देखील अजिबात गरज लागणार नाही. त्यामुळे आठवड्यातून फक्त 2 वेळा आपला हा पॅक तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करून बघा. तुम्हाला अप्रतिम असे रिझल्ट भेटतील आणि तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंट बॉक्समध्ये माझ्यासोबत शेअर करायला देखील अजिबात विसरू नका. आणि ही रेमेडी तुमच्या अशा मित्रपरिवारासोबत शेअर करा ज्या लोकांना स्किन प्रॉब्लेमची खूप जास्त समस्या आहे आणि त्यांना मार्केटमधील महागडे असे प्रोडक्ट देखील त्यांच्या स्किनवरती अजिबात अप्लाय करायचे नसतील. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.